नाशिकमध्ये पाऊस आता सध्या थांबलाय, मात्र गावात पाणी साचलेलं दिसतं। तर गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जागोजागी पाणी तुंबण्याच्या घटना घडतायत। पाणी तुंबलंय आणि त्या पाण्याचा निचरा सुद्धा होत नाहीये। तर रामकुंड आणि गोदाघाट हा पाण्यातच गेलेला आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। काल रात्रीपासून नाशिक आणि प्रामुख्याने धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने गंगापूर धरणातून जवळपास 2500 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदापात्रामध्ये करण्यात आलेला आहे। आणि आता मी रामकुंड या भागामध्ये आहे। या संपूर्ण परिसरामध्ये असलेले छोटे मोठे मंदिरं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि नदीची सुद्धा पाणी पातळी वाढल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। पाऊस जर वाढल्या टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून नाशिक आणि जिल्ह्यामध्ये पावसाने हे विश्रांती घेतलेली होती, पण काल रात्रीपासून संततधार पाऊस हे नाशिकमध्ये होतोय आणि प्रामुख्याने धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा पाऊस होत असल्याने गंगापूर धरणासह जे जिल्ह्यातील वेगवेगळे धरण आहेत या धरणातून पाण्याचा विसर्ग आता केला जातोय आणि गोदावरी आणि दारणा या दोन्ही नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय आणि म्हणूनच गोदावरी आणि दारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। गोदावरी आणि दारणा या दोन्ही या नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। मी रामकुंड भागामध्ये आहे। आपण बघू शकतो की अनेक छोटे मोठे मंदिरं सुद्धा हे पाण्याखाली गेलेले आहेत।